तुला काय एक कोणी आहे का आयुष्यात सुंदरी तुझ्या? नाही बाबा, आता हा प्रश्न प्लीज विचारू नका. माझी मम्मी खूप युट्यूब वरती असते हल्ली. खोडी मी अंतरा ह्यांच्यासोबत करत होतो. ऑब्व्हियसली 2 वर्षाचा बॉन्डिंग होतं, त्यामुळे मला माहिती होतं ना कुठली मस्ती आवडते कुठली नाही आवडत. सध्या तेच फिगर आउट करतोय मी की या लोकांना काय कुठल्या खोड्या आवडतात, आरतीला कुठल्या खोड्या आवडतात. तसे प्रँक्स प्लॅन करायला. हा, मी आता ऑलरेडी ते आपटी बॉम्ब्स असतात ना ते घेऊन आलो. तर सकाळपासून मी तेच सगळ्यांवरती मारतोय. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे सुंदर या मालिकेच्या सेटवर आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका सौरभ चौगले. हाय सौरभ. हाय मधुरा, कशी आहेस? मस्त, तू कसं आहेस? झकास. बरं, इथे आल्यावर ना मला एक जाणवलं की योगायोगच आहे. म्हणजे आधीच्या सिरियलचा सेट इथेच होता, त्याच्यानंतर आधीची सिरियल होती त्याचं पहिलं शूट कोल्हापूरलाच झालं होतं, नंतर इथे आलात. हेही सेमच आहे काय म्हणजे? बघा ना, काही गोष्टी असे ठरवून येऊन येतात. तर त्यातलाच हा प्रकार आहे. कारण कोल्हापूरपासून जेव्हा जिथे इव्हन कोल्हापूरला जिथे आमचा सेट होता त्याच्या एक्झॅक्ट समोरच त्यांचा सेट होता. अच्छा. त्यामुळे बऱ्याचदा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. त्यामुळे इथले जे काही असे को आर्टिस्ट आहेत जे माझ्यासोबत ज्यांच्यासोबत मी आता काम करतोय त्यांच्यासोबत माझं ऑलरेडी बऱ्याचदा बोलणं झालंय, बऱ्याचदा आमची भेट झाली आहे, बऱ्याचदा आम्ही भेटलोय. म्हणजे ऑफ रेकॉर्ड्स म्हणजे आपलं शूट नसताना सुद्धा आम्ही भेटलोय. म्हणजे बरंचसं ट्युनिंग ऑलरेडी आहे. तेच आता परत इथे आल्यावरती अजून एक योगायोग म्हणजे जिथे माझी पहिली सिरियल संपली तिथूनच माझी परत दुसरी सिरियल सुरू होते. त्याच बेडरूम मधून, त्याच बाल्कनीतून, त्याच गार्डन मधून. तर सगळ्या काही गोष्टी खूप सिमिलर आहेत. म्हणजे आता जे रील्स बनतील आता ते लोकेशन सेम असणार, फक्त लोक वेगळी असतील हा, त्यातली. को आर्टिस्ट बदलेल माझी. पण मजा आहे. सुंदरी बद्दल एक काय सांगायला आवडेल? तू आता जसं म्हणालास की आधी तो सेट समोरच होता, तर तेव्हा एक काही डोक्यात आलं होतं की कधी नंतर याच सिरियल मध्ये काम करायला मिळेल? नाही, ऑनेस्टली नाही. कारण आमची सिरियल सुरू झाली त्याच्या 2.5-3 महिन्यानंतर सुंदरी ही सिरियल सुरू झाली. 3-4 महिन्यानंतर. हा, त्यानंतर ही सुंदरी सिरियल सुरू झाली होती. पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की कधी जाऊन पुढे अशी अचानक एक सिरियल जी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये मी आता ऑलरेडी अगोदरच्या सिरियलमध्ये ॲज अ लीड परफॉर्म केलं आहे आणि आता परत जाऊन ह्यामध्ये लीड हा कधी असा एक शब्द येईल असं कधी वाटलं पण नव्हतं. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचा हिरो होता, त्यांची हिरोईन होती, सगळं होतं. पण बऱ्याचदा असं होतं ना की काही गोष्टी तुम्ही ठरवत नाहीत, काही गोष्टी आपोआप घडतात. तर त्याप्रमाणेच हे झालं की हे कॅरेक्टर करायची संधी मिळाली. याच्या अगोदर एका दोघांनी मला विचारलं गेलं, पण ते कॅरेक्टर थोडंसं सिमिलर होतं. जसं मी मल्हार होतो त्या एक नॉर्मल जॉनरच्या आजूबाजूला होतं. म्हटलं यार परत तेच नाही करायचं, इन्स्टेड ऑफ दॅट आपण थोडं थांबूया, लेट्स फिगर इट आउट, आपल्याला अजून काही चांगले अपॉर्च्युनिटीज येत आहेत का. आणि मग सडनली मला हे कॅरेक्टर आलं आणि जेव्हा मला कॅरेक्टर ब्रीफ केलं गेलं की एक सस्पेंडेड IPS ऑफिसर आहे. सो दॅट वॉज समथिंग की वाव, इथे खेळायला स्कोप जास्त आहे. त्यात तो कायम नशेत असतो, दारू पिऊन असतो, कारण ते फ्रस्ट्रेशन आहे, त्याला त्याची बायको नाही आहे, त्याची बायको मेली आहे आणि ते त्या विलनने मारले, साहेबाने मारली आहे आणि त्याला एक मुलगा आहे. तर हे खूप मला असं चॅलेंजिंग वाटलं की देर इज अ लॉट टू प्ले अराउंड. म्हणजे जी आपण मस्ती करतो किंवा जे आपण कंपोज्ड वागू शकतो ह्याच्यामध्ये, त्याच्या मुलासोबतचं बॉन्डिंग, त्याच्या आईसोबतचं बॉन्डिंग, त्याचं सुंदरीसोबतचं बॉन्डिंग, त्याचं इन जनरल सोशल बॉन्डिंग, ते सगळं खूप काही एक्सप्लोर करायला मिळेल. किती छान. पण आता एक म्हणतात ना की एक कलाकार म्हटलं की प्रत्येक एका भूमिकेचं दडपण हे येतच. मल्हारच्या भूमिकेला जो काही प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिला त्याच्यानंतर लगेचच ही दुसरी भूमिका वाट्याला आली. एक काही दडपण आलं होतं साकारताना की त्या भूमिकेतून बाहेर पडून, कारण का ते एक स्विच ऑन स्विच ऑफ करणं पण कठीण असतं, कारण हे लगेचच चालू झालंय. तर ते काही दडपण होतं का की आता ह्या नव्या भूमिकेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल, किंवा ती भूमिका विसरून मला ह्या भूमिकेमध्ये एक्सेप्ट करू शकतील का? नाही, म्हणजे दडपण असं म्हणजे एकदम मेजर लेवलचं असं होतं असं नाही आहे, किंवा स्विच ऑन स्विच ऑफचाही प्रश्न नव्हता. कारण मुळात जर सांगितलं की हे 2 कॅरेक्टर हे बोलतो ना टोक होते दोघांचे. मला एक दडपण हे होतं की बऱ्याचदा माझं जे बाहेरचं वावरणं आहे ते एक रुबाबात आहे. म्हणजे माझं सोशल लाईफ रुबाबात आहे, मी सुंदरीला खूप रुबाबात टॅकल करतोय किंवा मी उत्तर देतोय, त्यात मी बाकीच्या लोकांना असे नशेमध्ये मारतोय वगैरे, जे गुंड आहेत त्या लोकांना. सो हा रुबाब इट वॉज कम्प्लिटली डिफरंट, एवढं मला नक्की माहिती होतं. पण ॲट द सेम टाइम मला एक दडपण हे होतं ना की मी जेव्हा आरोहसोबत, जेव्हा मी त्याच्यासोबत काम करणार आहे किंवा माझं जे सासूसोबत माझं जे बोलणं असणार आहे, तर तिथे मला होतं की त्या पूर्ण याच्यामध्ये मला कुठे मल्हारची छबी दाखवायची नाही आहे.
तर मग ते कसं मेंटेन, कदाचित बऱ्याचदा असं झालं पण आहे की एखाद दुसऱ्या सीनमध्ये मला तो मल्हार स्वतःला जाणवला माझ्यातनं परत बाहेर येतोय स्क्रीनवरती, तो मी तिकडे डिरेक्टरला सांगा सर एक परत एकदा करू प्लीज, हे परत एकदा करू, कारण की अननोईंगली एवढी वर्ष आपण तेच करत आलोय, तर बेडरूम मधली ते, तर मग त्याच्यामध्ये थोडे असे लाईन ड्रॉ करावी लागते, कारण त्यावेळेला सुद्धा एक बाप मुलाचं नातं होतं आणि त्याचीही आई कोण आहे ते त्याला मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे त्याचं एक थोडंफार असं डिफिकल्ट सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मला बऱ्याचदा असं वाटतं ना की या दोघांना काहीतरी वेगळं ठेवायला मला काहीतरी करावं लागेल, बट लकीली ते आता हळूहळू मिळत जाईल, जसं पुढे जाऊन तसे काही ना काहीतरी छोटे छोटे धागे मिळत जातील. क्या बात आहे. योगिताला सांगितलंस तू? हो, आम्ही खूप चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. योगिता आहे किंवा बाकीचे काही मेंबर्स आहेत, आता मध्ये प्रतीक्षा वगैरे सुद्धा सेटवरती येऊन गेल्या, त्यामुळे या लोकांना माहिती आहे. मी बऱ्याचदा उलट डिस्कस सुद्धा केलं, यार मला असे 1-2 आता ऑपॉर्च्युनिटी झाल्यात, काय करू मला कळत नाही, तर बऱ्याच मला सांगितलं गेलं की बघ काय करायचंय काय नाही, आणि लकीली लास्ट मोमेंटला सुंदरी माझ्या वाटेला आलं. क्या बात आहे. बरं आता नवीन वर्ष येत आहे, झालं आता संपत आलाय हा महिना, actually. काय साधारण प्लॅन्स आहेत नवीन वर्षाचे, किंवा काय असं काही आहे जे ह्या वर्षामध्ये एखादी गोष्ट अशी केली आहे जी तुला रिपीट नाही करायची पुढच्या वर्षात? अजून बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज हवेत मला अजून बरेचसे मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे, मला थिएटर करायला आवडेल, पुन्हा एकदा एक कमर्शियल नाटक सोबत घ्यायला आवडेल. पुढच्या वर्षामध्ये साऊथ ट्राय करायची इच्छा आहे, बरेच स्वप्न आहेत ग, काही ना काहीतरी सगळ्या गोष्टी करायच्या इच्छा आहेत, पण बघू. आय लव्ह ड्रीमिंग दो, पण म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी गॅरंटीड होईल. बाकी चुका तर काय, आता ह्या वर्षी ज्या चुका केल्यात त्या चुका पुढच्या वर्षी नाही करायच्या, नवीन करायच्या. वनिता आहे, ज्यावेळेस वनिता काम करते कळलं तुला एक काय साधारण सेटवरचं वातावरण कसं असतं, म्हणजे जे आम्ही ऑनस्क्रीन जे हास्यचित्रामध्ये बघितलं जातं ते इथे ऑफस्क्रीनही घडतात का या गोष्टी? मी वनिताला ऑनेस्टली मी हास्यचित्र बघतच आलो आहे तिला, मी तिला परफॉर्म करतानाच बघितलं, आणि शी इज अ परफॉर्मर. आय वोंट कॉल हर अन ॲक्टर, कारण मोर दॅन अन ॲक्टर शी इज अन अमेझिंग ॲक्टर, पण त्याच्याहून जास्त ती परफॉर्मर आहे. शी परफॉर्म्स अमेझिंग. आणि मी तिला आत्तापर्यंत जे जेवताना खाताना पिताना मी तिला बघत आलो आहे. आता तिच्यासोबत मला काम, जेव्हा मला कळलं की ती शॉर्ट लिस्टेड आहे ना, ऑब्व्हियसली तिने माझ्या बायकोला मारलं आहे, आणि ऑब्व्हियसली तिच्या माझे सीन येणार आहेत समोरासमोर, आम्ही बऱ्याचदा समोरासमोर येणार आहे. तर हे सगळं जे माझ्या एकंदरीत ते कॅल्क्युलेशन तेव्हा सुरू झालं, म्हटलं यार हिच्यासोबत काम करायचं खूप दडपण होतं आहे इनफॅक्ट अजूनही. पण मी तिला जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो प्रोमो शूटच्या वेळेला, आणि ती एवढी भारी आहे ना यार, म्हणजे ती स्वीट आहे, म्हणजे ती कसं तिचं हास्य कंट्रोल करते ना मला खरंच कळत नाही. मग मी नॉर्मली थोड्या वेळच बोललो, 15-20 मिनिटात आम्ही भेटलो, पण त्यामध्ये ती खूप हसरी, खूप बोलकी, खूप एक्सप्रेसिव्ह, अँड इट हॅपन्स व्हेरी रेअर, इट्स व्हेरी रेअर. मजा येते, पण एक्सायटेड आहे. सीनच्या वेळेस किती फंबल्स होतात मग अशा वेळेस, नाही, किंवा फुटता तुम्ही? माझं ऑनेस्ट अजून वनितासोबत तरी नाही झालेत सीन, पण फंबल आता तेव्हाच कळतील, म्हणजे झाले तर ते एक नर्वसनेसमध्ये फंबल होऊ शकतो, पण आय नो की तिच्यासोबत आता तेवढं बोलणं जेवढं माझं सुरू आहे, त्यामुळे ते समोरासमोर येताना नक्की धमाल आहे, आणि तिच्याकडून नक्कीच बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मी त्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. बरं, मालिकेचं नाव आहे सुंदरी, तुला काय एक कोणी आहे का आयुष्यात सुंदरी तुझ्या? नाही बाबा, आता हा प्रश्न प्लीज विचारू नका. माझी मम्मी खूप युट्यूब वरती असते हल्ली. माझे पप्पा आणि मम्मी असे काहीतरी युट्यूब वरती बघतात, हे अगोदर सुद्धा बऱ्याचदा असं झालंय. हा प्रश्न कुठे असा हायलाईट झाला तर तो मला फॉरवर्डेड असतो, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं 7/15 पासून बघ. म्हटलं बरं, आणि तो मला तेव्हाच कळतं नाही अजून तरी काही नाही आहेत प्लॅन. नेक्स्ट इयर आता परत पुढचे 6-7 महिने तर ह्याच्यातच आहेत, त्यामुळे लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन बिग थिंग्स नाव. ज्यावेळेस तुझ्याबद्दलच्या काही न्यूज ऐकतोस, किंवा काही एक असतं ना की अशा ज्या काही टॅगलाईन्स देऊन ज्या काही न्यूज केल्या जातात, किंवा काय एक घरच्यांची आणि तुझी काय रिॲक्शन असते अशा वेळेस? माझ्या घरचे ऑनेस्टली या बाबतीत कधीच रिॲक्ट करत नाहीत, म्हणजे माझ्यासमोर बोलणार पण हे बघ स्वरूप काय लिहून आले, अजिबात नाही. ते त्यांच्या ह्याच्यात असतात. उलट त्यांना बरेचसे, आता ऑब्व्हियसली आता माझ्या पालकांकडे जेव्हापासून मोबाईल आला आहेत ना, आता मी बऱ्याचदा नोटीस केले ते जास्त करून असे असतात, आपल्याहून जास्त. तर त्यांना कधी त्यांचे मित्र विचारतात, अरे हे काय वाचलं का, दे टॅकल ऑन देअर ओन, म्हणजे ते कधी असं माझ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचू देत नाही. आणि मी एकदाच बोलतो ना असं बाजून जातो कानावरती, अहो काय नाही हो, ते पप्पाशी बोलत होते, काय नाही हो हे काय नाही, ते असं काही कुठून कुठून कट करून लावतात, असं काही नाही आहे, हे नाही. आणि नेवर टॉक टू मी, अरे तो असा विचारत होता ते असे. आणि बेसिकली मला आवडतं, आय लव्ह अटेन्शन. ऑब्व्हियसली केलंय, आता काही लोक आहेत जे बोलणार आहेत, इट्स ओके, इट्स फाईन. प्रत्येकाला प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो, तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतोय. त्याला जर काही प्रश्न असतील, तो आता जसं तू मला विचारलं तुझ्या आयुष्यात का सुंदर आहे, मला आवडलं ह्या गोष्टीचं उत्तर द्यायला, मला आवडतंय. मी त्याच्याने काही ऑफेंड होणार, किंवा उद्या उठून मला कोणी विचारलं की अरे तुझं तिच्यासोबत काही आहे का,
नाही आहे किंवा आहे हे मी समोरून सांगू शकतो ना, ते मला आवडेल. हां, काही तर्कवितर्क लावून बोलले जातात, इट्स ओके, देअर लाईफ. कलाकार म्हटलं ना की अफवा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच कायम. जर तुला एक चान्स मिळाला की तुझ्याबद्दल तुलाच एक अफवा पसरवायची आहे, तर काय पसरवशील? किंवा तुझ्याबद्दल माझ्याबद्दल एक अफवा पसरवायला जर का कोणाला अपॉइंट करायचं असेल तर कोणाला करशील? मी कोणाला करेन हे माहीत नाही, पण मला अफवा पसरवायची असेल तर मग मी ही पसरवू शकतो की मला तमिळ आणि कन्नडा खूप फ्लुएंटली येतं आणि मी साऊथसाठी खूप अवेलेबल आहे. मी साऊथ फिल्म खूप मला स्वतःला मला माहिती आहे की मी साऊथ फिल्म खूप छान करू शकतो आणि मी खूप छान मोठा परडे वगैरे घेतो. या सगळ्या अफवा मला आवडतील पसरवायला. क्या बात आहे. पण तुला कधी मला खरं सांग की तुला तुझे लुक्स आणि ह्याच्यावरून कधी कोणी खरंच साऊथ साईड विचारलंय का? कारण का तुझे लुक्स थोडे वाटतात तसे. मला बरेच लोक मला मोस्टली बाकीचे लोक तर खूप इम्पॉर्टंट आहेत, बट मोर दॅन दॅट माझी माझी मम्मी इज लाईक माय क्रिटिक्स आहे ते माझं. तर ती बोलली, "सो," आणि अचानक फ्रॉम नो वेअर ती मी एक चांगले कपडे, आणि मला आजही सवय आहे की कुठले कपडे घातले मग मी हे बरोबर आहे का, हे घालू का मी, की हे घेऊ का, हे विचारायची सवय आहे. आणि अचानक फ्रॉम नो वेअर ती एक दिवस जेवताना मला म्हणून, "सर तू साऊथला ट्राय कर रे, तू साऊथला जाऊ शकतोस, तू प्रयत्न कर." सो तिच्याकडनं बऱ्याचदा आल्या त्या गोष्टी. आणि मला स्वतःला माहिती आहे की मी थलापती विजयचा किती मोठा फॅन आहे. मला त्याचं प्रचंड, मी त्याला खूप वेळा कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. आय लव्ह हिम. मला धनुष आवडतो, मला मम्मुटी आवडतो, मला अजित आवडतो. मला थोडं अजून एज वाढल्यावरती मला अजितसारखा सॉल्ट अँड पेपर लुक करायचं. माझे असे बरेचसे प्लॅन, एव्हरीथिंग इज रिव्हॉल्विंग अराउंड देम, की मला माझं रिजनल आणि साऊथ ह्याच्यामुळे जास्त प्रयत्न करायला आवडतो. बॉलिवूड लव्ह, इट्स फाईन, एक असतंच, प्रत्येकाचंही असेल. पण मला त्या व्यतिरिक्त काहीतरी बोला ना, आधीपासून एक किडा आहे काहीतरी वेगळं करायचं, तर त्याच्यामुळे मला साऊथ करायला प्रचंड आवडेल, खूप आवडेल. क्या बात आहे. बरं, खूप गप्पा झाल्या आणि आता शूट तुझं चालू आहे आता आतमध्ये. काय एक शूटचं काय सांगशील? एक साधारण बिहाइंड द सीन काय तुमची मजा चालू असते? मजा म्हणजे ॲज युजल माझ्या आधी खोडी, मी अंतरा ह्यांच्यासोबत करत होतो. ऑब्व्हियसली 2 वर्षाचं बॉन्डिंग होतं, त्यामुळे मला माहिती होतं ना कुठली मस्ती आवडते कुठली नाही आवडत. सध्या तेच फिगर आउट करतोय मी की या लोकांना काय कुठल्या खोड्या आवडतात, आरतीला कुठल्या खोड्या आवडतात. तसे प्रँक्स प्लॅन करायला. हां, मी आता ऑलरेडी ते अपटी बॉम्ब्स असतात ना, ते घेऊन आलो. तर सकाळपासून मी तेच सगळ्यांवरती मारतोय. तर त्याप्रमाणे काही ना काहीतरी चालू आहे, ओळखून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकी मला सावी म्हण किंवा आरोह म्हणे, जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्याशी खूप छान बॉन्डिंग जमले. ते नेमकं असं, आणि मला मुलांशी जास्त बोलायला आवडतं कारण की त्यांचे आई बाबा त्यांना खूप चांगले सांगतात की बाबा त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जा. मग ते चॉकलेट्स वगैरे घेऊन येतात. तर तोच काय तो माझा स्वार्थ. मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. पुन्हा आता एक मालिकेमध्ये काय ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात, त्यावेळेस आपली पुन्हा भेट होईल, तेव्हा मला अजून गप्पा आणि किस्से ऐकायचे आहेत. आणि तोपर्यंत मला वाटतं तुमचं छान बॉन्डिंग पण जास्त स्ट्रॉंग झालं असेल, सो अजून जास्त मजा येईल. पण तोपर्यंत सगळ्यांना काय एक जाता जाता सांगायला आवडेल, अपील करायला आवडेल? नवीन भूमिकेत येतोय, काहीतरी वेगळं आहे, मल्हारपेक्षा वेगळं आहे, नॉर्मल कॅरेक्टरपेक्षा वेगळं आहे. एक IPS अधिकारी जो सस्पेंडेड आहे आणि एक असं काहीतरी चॅलेंजिंग रोल करायला मिळतं आहे. असेल आता हळू छोट्या छोट्या चुका होत असतील, नवीन आहे, पण प्रयत्न पूर्ण आहेत. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी बघा, खूप सारं प्रेम द्या, असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या. आणि हो, पाहायला विसरू नका, सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सुंदरी, फक्त सन मराठीवर. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.